नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे। त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे। निवडणूक लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे। त्याच मागणीसाठी अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा 6व्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे साकडे खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घातले आहे। मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे। शनिवारी त्यांच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला। त्यांची तब्येत खालावल्याने जिल्ह्यातून त्यांच्या भेटीसाठी ओघ वाढला आहे। खासदार सोनवणे यांनीही शनिवारी अंतरवालीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली। जरांगे पाटील, मोठ्या संख्येने समाज बांधव तुमच्या सोबत आहे। समाजासाठी तुमचा हा लढा एक नवी पहाट असणार असल्याचे खासदार सोनवणे म्हणाले। दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी असे साकडे राज्यपाल CP राधाकृष्ण व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोनवणे यांनी घातले आहे। जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत चाललेली आहे, त्यामुळे त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करू नये। उपोषण सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे। या आंदोलनाकडे लक्ष देण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।